मी तुम्हाला आज लाईव्ह मध्ये नोकरी.com वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि मॅन्युअल टेस्टिंग हा एक बेस आहे टेस्टिंगचा, बरोबर. जो कधीही संपणार नाही. व्हॉट इज ETL टेस्टिंग? जे मोठ्या मोठ्या कंपनीज असतात त्यांचे मोठे मोठे डेटा वेअर हाऊस वरती ते आपला पूर्ण डेटा जमा करतात. करेक्ट. आणि याला लिंक करतो आपण पॉवर BI शी. याच्यामध्ये दोन प्रकारचे टेस्टिंग असतात. ETL टेस्टिंग मध्ये करायचं असेल तर मला असंच ऑटोमेशन सारखं कोडिंग वगैरे करायला लागेल की अजून काही नवीन स्किल लर्न करायला लागतील? आता सर सध्या ट्रेंडिंग मध्ये सगळ्यात जास्त हाईक क्रिएट झालेली आहे डेटा इंजिनियरची, राईट? बरोबर. डेटा इंजिनियर, डेटा सायन्स, डेव्हऑप्स, बरोबर. राईट? अरे मला जॉब करायचा IT मध्ये, पण मी काय करू? मी टेस्टिंग घेऊ का? अरे टेस्टिंग तर मार्केटमधून गेलेले. अरे मग मी डेव्हलपमेंटला जाऊ का? तर हे कन्फ्युजन आहे. आणि जे मुलं तुम्ही आता म्हणतायत की सर आम्हाला जॉब नाहीत, असं नाही आहे सर. जॉब आहेत. ओके. जर कंपनीज येत आहे, हां. प्रोजेक्ट्स आहेत, जग चालतंय, तर बरोबर. कोणी स्विच सुद्धा मारतोय, बरोबर. म्हणजे ती जागा वॅकंट होते. तुम्ही जर सर्टिफिकेशन घेऊन जर जात आहात, ओके. ISTQB फाउंडेशन लेवल म्हणा किंवा बाकी कोणते सर्टिफिकेशन ओके. म्हणा, कोणत्या कंपनीमध्ये 6 महिने इंटर्नशिप करून म्हणा, अनुभवाशिवाय पर्याय नाही. आणि कोणी पण करू शकतं. BCA, MTech इन एनी स्पेशलायझेशन, BTech इन एनी स्पेशलायझेशन, नो बार्ड्स. करेक्ट. आणि याच्यामध्ये जे आपण बघतो 3 days ago कुठलेही क्लासेस करून कोणाचा काही फायदा झालेला नाही. बरोबर. तुम्ही फक्त कोणता तरी एक मेंटर पकडा आणि त्याच्याकडनं पूर्ण स्किल सेट शिका. नोकरी तुम्हाला कोणीही लावून देऊ शकत नाही. नोकरी तुम्हाला स्वतःच लागा लागेल. ऍब्सोल्युटली. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू IT वाला देव. आपल्याला माहित असेल की आता आपण टेस्टिंग मध्ये काही जण जात आहे. ऍक्च्युली खूप सारे इंडस्ट्रीमध्ये मॅन्युअल टेस्टिंग आहेत. खूप सारे फ्रेशर्स आहेत ज्यांना मॅन्युअल टेस्टिंग करायचं आहे. बट अशी एक मिथ झाले ना IT इंडस्ट्रीमध्ये की यार मॅन्युअल टेस्टिंग आपण केलं तर आपल्याला एक तर फायर करणार, आपल्याला जॉब तर भेटणारच नाही ऍज अ फ्रेशर. पण जे मॅन्युअल टेस्टिंग करताय त्यांना असं वाटतं की आपण ऑटोमेशन टेस्टिंग केलं पाहिजे, आपलं करिअर आता म्हणजे धोक्यात आहे. किंवा मॅन्युअल टेस्टिंग जर तुम्हाला म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग जर तुम्ही अपग्रेड नाही केलं ऑटोमेशन मध्ये किंवा काय, तुम्हाला म्हणजे मार्केटमधून तुम्हाला फायर केलं जाईल. लास्ट असं असेल की मी स्वतः 15 ते 20 वर्षापासून हेच ऐकतोय. असं काही झालेलं नाही, मॅन्युअल टेस्टिंग गेलं नाही किंवा काय नाही. बट एक गोष्ट मला समजली की अपग्रेड करणं खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःला. बरोबर. ओके. तर आज आपण ना इन डिटेल मध्ये डिस्कस करूयात की ओव्हर मॅन्युअल टेस्टिंग फ्युचरमध्ये काय होणार आहे, बट व्हॉट नेक्स्ट आफ्टर मॅन्युअल टेस्टिंग. सो विल फुल्ली फोकस ऑन ETL टेस्टिंग. ETL टेस्टिंग काय आहे, ETL टेस्टिंग सध्या ट्रेंडिंग मध्ये काय आहे, ETL टेस्टिंगला सध्या पॅकेज का जास्त आहे, फ्रेशरसाठी जॉब्स आहेत का, एक्सपिरियन्ससाठी जॉब्स आहेत का. आणि मी तुम्हाला आज लाईव्ह मध्ये नोकरी.com वरती जाऊन तुम्हाला दाखवतो की म्हणजे आपलं सुमितच दाखवणार आहे आज. बट किती ओपनिंग्स आहेत, फ्रेशर्सला आहेत का, एक्सपिरियन्सला आहेत का, लास्ट 15 डेज मंथ किती ओपनिंग्स आल्यात आणि कसे अप्लाय करायचे किंवा काय करायचे ETL टेस्टिंगला. सो पॉडकास्ट लास्ट पर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर या टॉपिक वरती पूर्ण इन डिटेल मध्ये डिस्कस करण्यासाठी मी सुमितला इन्व्हाइट केला आहे. सो सुमित, वेलकम टू IT वाला देव. थँक्यू सर. आणि सुमितचं जर सांगायचं झालं तर सुमितला खूप सारा एक्सपिरियन्स आहे. सो सुमितच तो एक्सप्लेन करेल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर फॉर इन्व्हाइटिंग मी ऑन दिस चॅनल. मोस्ट वेलकम. माझं नाव सुमित फुटाणे आहे. आय एम वर्किंग ॲज अ ETL टेस्टर फ्रॉम लास्ट 4 years. ओके. I have experience in many domains like finance and insurance also. सध्याच्या मार्केट ट्रेंडच्या हिशोबाने जे आपण ऐकतोय की आता मॅन्युअल टेस्टिंग ओव्हर होणार आहे. बरोबर. तर हा ट्रेंड मी पण सुद्धा मागच्या 7 ते 8 वर्षापासून कंटिन्युअसली ऐकतोच आहे. करेक्ट. आणि मॅन्युअल टेस्टिंग हा एक बेस आहे टेस्टिंगचा, बरोबर, जो कधीही संपणार नाही. ॲब्सोल्युटली करेक्ट. बट याला घेऊन जर आपला बेस आपण स्ट्रॉंग ठेवून जर यामध्ये अपग्रेडेशन नाही केलं तर मग आपला जॉब धोक्यात आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. सुमित, जसं तू सांगितलं की तुला एक्सपिरियन्स आहे ETL टेस्टिंगमध्ये किंवा काय, तर आपण स्टार्टिंगलाच येऊयात की ॲक्च्युअलमध्ये जे फ्रेशर्स आहेत किंवा जे मॅन्युअल टेस्टरला एक्सपिरियन्स आहे त्यांना माहीत नसेल की ETL टेस्टिंग काय आहे. तर त्यांना शॉर्टमध्ये सांगू शकतो का व्हॉट इज ETL टेस्टिंग? ETL टेस्टिंग इज एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड. हे ETLचं लॉंग फॉर्म आहे. ओके. हे ETL टेस्टिंग जे आहे हे पूर्णच्या पूर्ण आपण डेटा वेअर हाऊसिंग वरती काम करतो. ओके.
जसं तुम्ही मॅन्युअल मध्ये सिक्वल वरती काम करता डेटाबेस वरती, हे त्याचंच एक अपग्रेडेशन आहे. जसं तुम्ही मॅन्युअलचं आपण म्हणतो ऑटोमेशनला अपग्रेड करतोय, तसंच तुम्ही डेटाबेसला जर कन्सिडर केलं तर डेटाबेस याच्यामध्ये 2 प्रकारचे डेटा असतो, एक OLAP आणि एक OLTP. ओके. आता हा कन्सेप्च्युअली पार्ट आपण अपार्ट न जाता आपण मेन फोकस ETL काय आहे याच्यावरती जाऊ. बरोबर. करंट ट्रेंडिंग मध्ये जर बघितलं गेलं तर मुलं म्हणतात की सर आम्हाला अपग्रेड करायचं आहे, तर इट इज नेसेसरी टू लर्न ऑटोमेशन ओनली, वी डोंट हॅव एनी चान्स. करेक्ट. बट जे सतत मॅन्युअल मध्ये काम करत आहे त्यांना आपण असं पण एक माहिती करून देऊया जेणेकरून ते कोणती टेक्नॉलॉजीनं लर्न करता त्यांनी जर समजा आपले बेसिक्स जरी स्ट्रॉंग केले, करेक्ट, सिक्वलला घेऊन, करेक्ट, तरी ते वरच्या स्टेजवरती जसं आपण म्हणतो ETL म्हणून ऍज अ कोणत्या तरी कंपनीमध्ये किंवा काही जे आपण आता दाखवूच त्यांना लाईव्ह मध्ये, तर आपण त्यांना अपग्रेड करू शकतो. आता ETL टेस्टिंग जो आपण म्हणतो तर यामधला जसं आपण एक्सप्लेनेशन केलं आहे की ETL ट्रान्सफॉर्म आणि लोड, यामध्ये जे मोठ्या मोठ्या कंपनीज असतात त्यांचे मोठे मोठे डेटा वेअर हाऊस वरती ते आपला पूर्ण डेटा जमा करतात. करेक्ट. आणि याला लिंक करतो आपण पॉवर BI शी. याच्यामध्ये 2 प्रकारच्या टेस्टिंग असतात, फ्रंट एंड आणि बॅक एंड. ओके. बरोबर. तर आता जर आपण रिपोर्ट टेस्टिंग BI जर म्हटलं, कुठल्या प्रकारचे जर आपण ग्राफ बघतो जे आपण पॉवर BI थ्रू डेव्हलप्ड आहे, तर त्याच्यासाठी जर आपल्याला बिझनेस डिसिजन्स जर किंवा जर डेटा चेक करायचा असला वेअर हाऊसवरचा, त्यासाठी ETL ही टेक्नॉलॉजी यूज होते. आता सुमित मला एक सांगशील, ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ एक्सपिरियन्स, मला असं वाटतं की मला मॅन्युअल टेस्टिंग करायचं आहे, मला जॉब पाहिजे. जे मॅन्युअल टेस्टर्स आहेत त्यांना असं वाटतं की यार मला आता अपग्रेड करायचे म्हणजे काय, जावा आणि सेलेनियम लर्न करायचे किंवा पायथन आणि सेलेनियम लर्न करायचे. याच्या व्यतिरिक्त तू जसं म्हणतो की ETL टेस्टिंग मध्ये करायचं असेल तर मला असंच ऑटोमेशन सारखं कोडिंग वगैरे करायला लागेल की अजून काही नवीन स्किल लर्न करायला लागतील? ETL टेस्टिंग मध्ये जर तुम्हाला लर्न करायचं असलं तर तुम्हाला फक्त तुमचे कन्सेप्ट जे आहे ते फक्त थोडे वाढवावं लागतात. ओके. म्हणजे टॉपिक करंटली जर म्हटलं तर त्याला जसं ज्या माणसाला आता सर कसं आहे, कोडिंग मॅन्युअल मध्ये नाही आपण असं म्हणू शकत नाही. बरोबर. कारण की सिक्वल हा जो पार्ट आहे हा कोडिंगचाच पार्ट आहे. बरोबर. समवॉट जर म्हटलं तर. आणि ETL टेस्टिंगचा बेस सिक्वलच आहे. ज्याला सिक्वल येतं तो ETL करू शकतो. करेक्ट. ETL मध्ये फक्त जसे आपण जसा मॅन्युअल मध्ये आपण प्रत्येक फंक्शनल टेस्टिंग मध्ये आपण टेस्ट केसेस लिहितो, तितपट ETL हार्ड नाही. ETL मध्ये 7 ते 8 स्टेजेस आहे. वरच्यावरती सोर्स टू टार्गेट डाटा कसा ट्रान्सफॉर्म होतो, करेक्ट, त्याच्यासाठी सुद्धा सारखेच टेस्ट केसेस आहेत. त्याच्यामध्ये हिस्ट्रीचे साठी SED1 SED2 असे म्हणजे आतमधले जे असे टॉपिक्स आहेत ते आपण समोरच्या येणाऱ्या याच्यात डिस्कस करूच काय असेल तर. पण त्यामध्ये जर बघितलं गेलं तर मॅन्युअलच्या कंपॅरिझन मध्ये कुठलीही टेक्नॉलॉजी लर्न करायची गरज नाही आपल्याला ETL मध्ये अपग्रेड होण्यासाठी. जसं की कोडिंग, जसं सेलेनियम, पायथन. पण जर समजा तुम्ही जर बघितलं आता ऑनलाईन आपण जसं आपण विद्यार्थ्यांना दाखवणारच आहोत की Naukri.com वरती ETL साठी आहे. पण ज्या कोणांना इच्छुक असेल की नाही बाबा आम्हाला पायथन पण येतं, तर मग आम्ही ETL मध्ये मग पायथन ऑटोमेशन नाही करू शकत का? ओके. तर ETL मध्ये ऑटोमेशन सुद्धा आहे. ओ ग्रेट. तुम्हाला जशा जशा टेक्नॉलॉजी येतं. आता सर सध्या ट्रेंडिंग मध्ये सगळ्यात जास्त हाईक क्रिएट झालेली आहे डेटा इंजिनियरची, राईट? बरोबर. डेटा इंजिनियर, डेटा सायन्स, डेव्हऑप्स, राईट? सर आपण जो मॅन्युअल आहे एका दमाने कोर्स करून आपण जसं आपण बघतोय की 50,000 60,000 लाख असे लोक कोर्स देत आहेत आणि मग एनरोल करतायत जॉबसाठी. करेक्ट. बरोबर. तर माझं असं सरळ सजेशन आहे की तसं न करता जसं तुम्ही आता सध्या मॅन्युअलवर आहेत तर तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा आपले कन्सेप्ट लर्न करा, ज्याचा बेस आपला सिक्वलच आहे. बरोबर. तर त्यांनी तुम्ही कंपनीमध्ये अपग्रेड करा किंवा स्विच करा ETL मध्ये. मग हळूहळू तुम्ही पायथन लर्न करा. म्हणजे कोणता कोर्स न करता तुम्ही स्वतःहून सुद्धा हे सगळं करू शकता. बरोबर. ऍब्सोल्युटली. जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी काय आहे ना की त्यांनी नवीन कोर्स वगैरे करण्यापेक्षा जर तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग करत करत जर या गोष्टी तुम्ही लर्न केल्या, तुम्हाला काय कोडिंग वगैरे लर्न नाही करायचे, कुठलं लॉजिक बिल्ड नाही करायचे किंवा काही नाही. सो फक्त एक स्किल सेट आहे, हे फक्त ऍड ऑन करायचे, स्वतःला अपग्रेड करायचे. स्वतः जर अपग्रेड झालं तर तुमची जी सॅलरी आहे, ती पोझिशन आहे ती नक्कीच हाईक होईल त्यामध्ये. आणि बरं, हे जर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की समजा हे झालं मॅन्युअल टेस्टर्सला, जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांना. बट सध्या फ्रेशर्स आहे ना, तर हा जो फ्रेशर्सचा जो वर्ग आहे ना तो खूप कन्फ्युजन मध्ये आहे. तर का कन्फ्युजन मध्ये आहे ना की आपण काय करतो, फ्रेंड्स म्हणा किंवा काही कोणाला विचारतो ज्यांना थोडंसं नॉलेज असतं,
अरे मला जॉब करायचा आय टी मध्ये, पण मी काय करू, मी टेस्टिंग घेऊ का, अरे टेस्टिंग तर मार्केटमधून गेलेले, अरे मग मी डेव्हलपमेंटला जाऊ का. तर हे कन्फ्युजन आहे. जर टेस्टिंगला त्यांना जायचं असेल आणि त्यांना ETL टेस्टिंगला जायचं असेल, त्यांनी कुठला पाथ करेक्ट निवडला पाहिजे. सर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की टेस्टिंगला सगळ्यात कमी लेवलचं समजलं जातं. बरोबर. हा तर सगळ्यात मोठा जो मिथ आहे ना, हा तुम्ही काढून टाका. करेक्ट. कारण की टेस्टिंग ही सगळ्यात इझिएस्ट वे आहे IT इंडस्ट्रीमध्ये जायची. करेक्ट. कारण की मी जितका आता विद्यार्थ्यांचं बघतोय, मी पण सुद्धा कन्सल्ट करतोय मुलांना. करेक्ट. तर त्याच्यामध्ये मुलांचा 2 ट्रेंड आलेले आहेत. जसे की एक तर त्यांना BE झालं किंवा BTech झालं, त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, तर त्यांना एकतर MPSC करायची आहे, नाहीतर त्यांना IT ची जॉब मिळवायची. करेक्ट. बरोबर. तर IT मध्ये येत असताना तुम्ही जर सगळ्यात ट्रेंडिंग मध्ये जर बघितलं तर आता म्हणतात की डेटा इंजिनियरला जायचं, डेटा अनालिस्टला जायचं, पॅकेजेस भरपूर दिसतात, पण आपल्याकडे स्किल्सच नाही. करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि तुमच्या स्किल्स ज्या तुम्हाला जमणार तर ती फक्त एकच आहे गोष्ट, ती म्हणजे टेस्टिंग. बरोबर. करेक्ट. टेस्टिंग तुम्हाला इझिएस्ट वे मध्ये समजेल. करेक्ट. त्याच्यामध्ये आपण काय करतोय आता की जर तुम्हाला मॅन्युअल जमलं, बरोबर, तुम्हाला मॅन्युअल जमतं, सिक्वल जमतं, तुम्हाला डेटाबेस टेस्टिंग जमतं, API जमतं, बरोबर, तर तुम्ही मॅन्युअल टेस्टर आहात. बरोबर आहे. आणि जे मुलं तुम्ही आता म्हणतायत की सर आम्हाला जॉब नाहीत, असं नाही आहे सर, जॉब आहेत. ओके. जर कंपनीज येत आहे, प्रोजेक्ट्स आहेत, जग चालतंय, तर कोणी स्विच सुद्धा मारतोय, म्हणजे ती जागा वॅकंट होते. करेक्ट. मी मान्य करतो ही गोष्ट की थोड्या टाइम इंटरव्हल नुसार थोड्या जागा कमी जास्त होतात. करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. पण हा ग्राफ चालतच असतो. जॉब नाही असं तर तुम्ही म्हणू शकत नाही. असं म्हणा की माझ्याकडे, त्यांनीच म्हणायचं की माझ्याकडे स्किल्स नाहीत. बरोबर. स्किल्स नसल्यामुळे जॉब नाही आपल्याकडे. तुम्ही तुमचे स्किल्स शो करा, तुम्हाला जॉब मिळेल. काय होतंय ना, आता मध्ये जे पॅन्डेमिक मध्ये म्हणा किंवा आपण जे लॉकडाऊन मध्ये ना, तेव्हा रिक्वायरमेंट खूप जास्त होते. तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या जवळच्या लोकांना कसं असतं ना, आता आपण दोघं फ्रेंड्स आहोत आणि माझ्याकडे नॉलेज नाहीये आणि तुझ्याकडे पण थोडंसं नॉलेज नाहीये, दोघं पण आपण एकाच एज मध्ये, पण लक बाय चान्स काय झालं की तुझी प्लेसमेंट झाली. तुम्हाला काय वाटतं, अरे सुमितला कुठं नॉलेज होतं, सुमित तर प्लेस झाला ना, मग मी पण प्लेस होऊ शकतो ना. बट टायमिंग, सिच्युएशन, तो टाइम फ्रेम हे डिफरंट होता. आता तशी सिच्युएशन राहिली नाही. ऍज यू मेन्शन की हा ग्राफ त्यावेळेस थोडासा अप होता, आता डाऊन आलाय ग्राफ. सो ज्या ओपनिंग्स आहेत, ज्या म्हणजे 10 होत्या त्या 2 झाल्या, पण ओपनिंग्स आहेत. आता तुम्ही जसे बोललेत, मेन्शन केलंय की सर त्या टाइमला कोरोनामध्ये तो लागला, त्याचा स्किल सेट तसा होता. बरोबर. पण ऍक्च्युअल मध्ये त्याला त्या कामाचं सर, तो लागला तरी असेल, त्याला काही येत जर नसेल, स्किल्स नसेल, पण तो कंपनीमध्ये रिअल टाइम मध्ये जाऊन तो काम शिकला. बरोबर. तो त्याचा एक प्लस 1 ऍडव्हान्टेज झाला. येस. तुम्ही फक्त काय केला, तुम्ही फक्त कोर्स केला, तुम्ही प्रोजेक्ट नाही केले, तुम्ही कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेशन्स नाही केले. ऍज अ मॅन्युअल टेस्टर तुम्ही जर सर्टिफिकेशन घेऊन जर जात आहात, ओके, ISTQB फाउंडेशन लेवल म्हणा किंवा बाकी कोणते सर्टिफिकेशन म्हणा, कोणत्या कंपनीमध्ये 6 महिने इंटर्नशिप करून म्हणा, अनुभवाशिवाय पर्याय नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे सुमित, तुझं जे काही समजा हे म्हणतोय, तू जसं कन्वे करायचा प्रयत्न करतोय की जर तुम्हाला ETL टेस्टिंग म्हणा किंवा मॅन्युअल टेस्टिंग मध्ये म्हणा तुमचं करिअर स्टार्ट करायचंय, तर तुम्हाला स्किल्स अलॉंग विथ काही सर्टिफिकेशन पण करावं लागतील. कारण ऍब्सोल्युटली येस, कारण काय ना, आज आपण MNC मध्ये वगैरे गेलो तर तेव्हा क्लायंटची रिक्वायरमेंट पण सेम असते की एखाद्या कॅन्डिडेटला जर नॉलेज वगैरे आहे तर त्यांना तेवढं सर्टिफाईड आहेत का किंवा काय. तर तुम्हाला जर समजा टाइम असेल, जर तुमच्याकडे थोडंसं आणि खूप सर्टिफिकेशन खूप काही कॉस्टली वगैरे नाहीये, तर तुम्ही ते सर्टिफिकेशन वगैरे पण करू शकता, जे तुम्हाला तुमचं करिअर किक स्टार्ट करण्यासाठी हेल्पफुल करते. सुमित, ॲज डिस्कस की फ्रेशर्सला पण ओपनिंग्स आहेत, जसं तू बोलतोय, किंवा 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्यांना पण हे आहे, ओपनिंग्स आहेत. बरं, खरंच मार्केटमध्ये सध्या जर मी ETL टेस्टिंग लर्न केलं तर मला ओपनिंग्स आहेत का? मॅन्युअल टेस्टिंग मध्ये ओपनिंग्स आहेत, ETL टेस्टिंगला सुद्धा ओपनिंग्स आहेत. पण फर्स्ट ऑफ ऑल ज्याला मॅन्युअल येतं, ज्याचे मॅन्युअलचे कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यांनीच ETL वरती अपग्रेड करायचं. ओके, डायरेक्ट ETL ला नको जायला, डायरेक्ट ETL ला नको जाऊ. ओके, जाता येतं. बरं. पण जर समजा 1 इयर ऑफ एक्सपिरियन्स जर असलं तर कंपनी हायर करण्याचे चान्सेस खूप राहतात. बरोबर. आपण ते आता समोर बघूच, वॅकन्सी किती आहेत, काय आहेत.
ओके, सो आपण लाईव्ह बघायचं लाईव्ह का? बघून घ्या. अच्छा, लाईव्ह बघू आपण Live किती बघून ओपनिंग्स आहेत. सो तुम्हाला लाईव्ह दाखवतो की किती ओपनिंग्स आहेत एटीएल टेस्टिंगला किंवा काय एक्सपिरियन्स आहे किंवा काय. सो सुमित आपल्याला गाईडच करेल की कसं आपल्याला ओपनिंग्स आहेत की नाही. सो त्यावरती तुम्हाला डिपेंड राहील की तुम्हाला कॉन्फिडन्स पण येईल का हा ऍक्च्युअल मध्ये ओपनिंग्स आहेत की नाहीये का फक्त आपण डिस्कस करतोय. ओके, सो लेट्स गो ऑन. तर ॲज यू कॅन सी आपण सध्या Naukri.comच्या पोर्टलवरती आहे आणि आपण आता सर बघतोय की ज्या आपण जो एक्सपिरियन्स लेवल जो सेट केलेला आहे तो मिनिमम जो आपली क्राऊड जो आहे सध्या ओके, तो डिमांड त्यांची अशी आहे की त्यांना 2 to 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. पण त्यांचा क्वेश्चन असा होता की तुम्ही ऑटोमेशनला बघायचं की ETLला बघायचं, जसं आपलं हे चालू ऍब्सोल्युटली करेक्ट. ॲब्सोल्युटली. तर 2 to 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्सनी आपण सर्च करूया. हा चालेल. हां, येस, ओके. तर आपण आता पोर्टल उघडलं आणि इथे बघितलं की ETL टेस्टिंग म्हणून आपण सर्च करतोय खाली. ओके, ओके, आणि आपण एक्सपिरियन्स टाकतोय 3 इयर्सचा. ओके, लोकेशन प्रिफरेबल आपण फक्त डेमोसाठी दाखवतोय. तर आणि सध्याच्या स्थितीत जर बघितलं सर तर बघा SCL टेकला आहे फ्यू आवर्स ॲगो. हा फ्यू आवर्स ॲगो. त्याच्यानंतर ETL टेस्टरसाठी आहे इन्फोसिसला, इन्फोसिस मध्ये पण आहे. आणि हे डझंट मॅटर्स वुमन आहे का याच्यासाठी आहे 1 वीक ॲगो. त्याच्यानंतर हे बघा याच्यासाठी इथं 2 इयर्स. आता याच्यात जर आपण आता आपण जर आपण हे उघडलं समजा 2 days अगो इन्फोसिस MNC आहे. ओपनिंग्स बघा, ओपनिंग्स 999. आता आपण जर समजा हे जर बघितलं Job तर description. ETL टेस्टिंग बघितलं, बोललो तुम्ही बरोबर. डाटा वेअर हाऊसेस टेस्टिंग. बरोबर. ओके, तर आपण आता याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बघू. आहेत का मेन्शन यांनी केलेले? मेन्शन नाहीये वाटतं. ओव्हरव्ह्यू मध्ये असतील तर असतील. ओव्हरव्ह्यू नाहीये, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी नाहीयेत. आय थिंक दुसऱ्या पोस्टला वगैरे दुसऱ्या पोस्टला असतील, तर आपण ते बघू. म्हणजे ओपनिंग्स आहेत, लेटेस्ट आहेत. लेटेस्ट आहेत सर. नाईस. कसं आहे, विद्यार्थ्यांना डायरेक्टली जर दाखवलं आपण की आहेत बघा डेटा वेअर हाऊसेसच्या कन्सेप्ट आहेत आणि कोणी पण करू शकतं. BCA, MTech इन एनी स्पेशलायझेशन, BTech इन एनी स्पेशलायझेशन, नो बार्ड्स. करेक्ट. आणि याच्यामध्ये जे आपण बघतो 3 days ago, त्याच्यानंतर डेटा वेअर हाऊस याच्यात जाऊ आपण. हां बघा, आता यामध्ये सर आपण ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी जर बघतो तर यामध्ये परफॉर्मन्स इंजिनिअरिंग हा तर आपण मॅन्युअलमध्ये पण बघतो. करेक्ट. त्याच्यानंतर डोमेनचं अंडरस्टँडिंग ते तर असलंच पाहिजे. बरोबर. उरला काय भाग तर SDLC आणि अजाईल मेथोडॉलॉजी करतो. ओके, हां, आणि हे डिझाईन अँड कॉम्प्लेक्स कोड प्रोग्रामिंग याच्यासाठी फक्त हे सिक्वलसाठी मागतात, राईट. त्यानंतर आता फंक्शनल आणि नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट हे तर आपण मॅन्युअलमध्ये पण करतो. करेक्ट. मग आता याच्या खाली जर प्रायमरी स्किल जर बघितल्या गेल्या तर काय आहे, डाटा सर्व्हिस टेस्टिंग, डेटा वेअर हाऊसेस टेस्टिंग, ETL टेस्टिंग आणि अदर्स. बस यामध्ये. आणि बघा खाली यामध्ये प्रिफर्ड स्किल दिसतंय का तुम्हाला कुठं? म्हणजे आहे कोडिंग रिलेटेड जास्त नाहीये. नाही, काहीच नाही. बघा सिक्वल बोललो होतो आपण, बरोबर आहे. ETL टेस्टिंग बोललो होतो, BI टेस्टिंग बोललो होतो. बघा मॅन्युअल सुद्धा मेन्शन्ड आहे, बरोबर आहे. नाईस. म्हणजे हे लाईव्ह तुम्हाला लाईव्ह दाखवलंय सुमितने की ओपनिंग्स आहेत. आणि मेन म्हणजे रिसेंटली आजच्या फ्यू आवर्स ॲगो काही ओपनिंग्स इथे पडलेल्या आहेत. त्यानंतर येस्टरडे, डे आफ्टर टुमॉरो हे सगळ्या झाल्यात. अशा म्हणजे 1 month मध्ये आय थिंक खूप जास्त. आणि एका इन्फोसिस मध्येच 999 एवढ्या ओपनिंग आहेत एका पोस्टसाठी. आणि सर डेट तुम्हाला जर समजा ETL टेस्टर तुम्ही जे आपण म्हणतोय की मग ETL टेस्टरच्या समोर मग काय, हा जर आता समजा मॅन्युअल आहे, जसं आता मुलं म्हणतात की सर आम्ही आता ऑटोमेशन शिकलो, बरोबर. तर ऑटोमेशन शिकल्यानंतर आता आम्हाला समोर स्कोप आहेत भरपूर. करेक्ट. ओके, तर ETL टेस्टिंगच्या नंतर आम्हाला काय आहे, तर जर ॲज कम्पेरेटिव्हली जर बघितलं गेलं तर मार्केटमध्ये जावाला खूप वॅकन्सीज आहेत. आपण बघायला भेटतं आपल्याला नोकरीवरती. करेक्ट. फॉर सॉफ्टवेअर टेस्टिंग. तर सगळे मुलं जावाकडे जातात, बरोबर आहे. पण आता सध्याच्या स्थितीत जर बघितलं आपण, पहिले डेटाबेस होते, मग डेटा वेअरहाऊस आले, आता पूर्ण सगळं क्लाउडवरती स्विच होत आहे. करेक्ट. बरोबर. तर आता क्लाउडवरती जावा चालत नाही, बरोबर. क्लाउडवरती चालतं पायथन, बरोबर, राईट. जर तुम्हाला पायथनचं बेसिक येत असेल, करेक्ट, तर तुम्ही ETL ऑटोमेशन शिकू शकता. ॲब्सोल्युटली करेक्ट. ETL ऑटोमेशन शिकलेत तुम्ही म्हणजे ॲज कम्पेअर्ड तुम्ही डेटा इंजिनियर झालेत. झालं मार्केटचा ट्रेंड, बरोबर. सेट. तुम्हाला लाख रुपयाचा कोर्स करायची काही गरज नाहीये. अनुभवातून जर तुम्ही वरच्यावर सर्टिफिकेशन्स घेत, जर तुम्ही गाईडलाईन्स कोणाच्या घेत,
जर तुम्ही रोड मॅपनी जर चालले तर तुम्हाला इतके पैसे खर्च करून काहीतरी कुठून तरी डॉक्युमेंट जमा करून, आता फेकचं बरोबर. प्रमाण भरपूर वाढलं, खूप वाढले. त्याच्यामुळं कंपनीजला तुम्ही सर्टिफाईड असले विथ स्किल्स तरच तुमचं सिलेक्शन होणं बरोबर. पक्का आहे. करेक्ट. जर तुमच्याकडे फक्त स्किल्स आहेत तरी चालणार नाही, आणि फक्त सर्टिफिकेशन आहे तरी चालणार नाही. करेक्ट. दोन्ही पण लागतं. करेक्ट करेक्ट. आणि ज्याच्याकडे दोन्ही आहे तो आयटी मध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. येस. याच्यामुळं आयटी मध्ये जॉब नाही असं तुम्ही म्हणणं हे सगळं चुकीचं गृहीत धरलं जातं. हा, म्हणजे सध्याची सिच्युएशन बघून आपण हेच म्हणू शकतो की जॉब्स नाहीयेत हे आता असंच होणार आहे. कारण आपल्या इंडियामध्ये जर बघितलं तर ते पॉप्युलेशन वगैरे हे करून आपल्याला काय असं रेशो नाही भेटणार की यार चला तुमचं डिग्री झाली का, चला आम्ही तुम्हाला जॉब देऊ, नाही. असं होणार नाही. तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे स्किल्स आहेत, हा. तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आहेत, हा. तुमच्याकडे प्रेझेंटेशन स्किल्स हा. आहेत, आणि हे सगळं म्हणण्यापेक्षा आपण कुठं वीक आहोत हे सांगण्यालाच कोण नाही आज, तुमचा फीडबॅक द्यायलाच कोणी नाहीये आज. तर असा जर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूज किंवा तुम्हाला तुमचा स्वतःचा फीडबॅक पाहिजे किंवा तुम्हाला कुठं करिअरमध्ये जर तुमचा हेल्प पाहिजे आहे, कुठं स्टक झाला आहात, कन्फ्यूज आहात, तर तुम्ही मला टॉपमेटवरती 1-to-1 सेशन बुक करू शकता. मी तुम्हाला करिअर गायडन्स किंवा तुमचे जे काही टेक्निकल इंटरव्ह्यूज घेऊन मी तुम्हाला टेक्निकल फीडबॅक देऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूजमध्ये हेल्प होईलच. सुमित, अजून काही तुला ऍड करायचं आहे की समजा टेस्टिंगच्या रिलेटेड स्टुडंटला? टेस्टिंगच्या रिलेटेड मी तुम्हाला फक्त इतकंच म्हणतो की तुम्ही जसं बाकीच्या ऍक्टिव्हिटीजला म्हणजे आवड म्हणून करता, तुम्ही या सगळ्या गोष्टींना एक आवड म्हणून घ्या. ऍब्सोल्युटली करेक्ट. हा, तुम्ही जर छंद जसा जोपासता की नाही तसंच जर तुम्ही टेस्टिंग किंवा जे काम तुम्ही करतायत, मी असंच नाही म्हणत की तुम्ही फक्त टेस्टिंगच करा, बट सध्या जो सगळ्यात जास्त आपल्याकडे जे इन्क्वायरीज येतात, जसं आपलं डिस्कशन झालं की मॅन्युअल टेस्टिंग एंड, तर आपल्याकडे सगळ्यात जास्त जे क्राऊड आलेला आहे तो मॅन्युअल टेस्टिंगचा आहे. बरोबर. त्यासाठी आपण त्याच्यावरती एक सोल्युशन काढलं. जशी आपली सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी जर आपल्याकडे जर याच्या खाली आणखी जर म्हणजे कमेंट्स मध्ये जर सांगितलं की त्यांना याबद्दल आणखी पाहिजे, तर आपण आणखी त्याच्यावरती काहीतरी बोलूया. ऍब्सोल्युटली. आणि जसं हे बोलतात की याच्यामध्ये अजून आणखी समोर आपण म्हटलं होतं की डेटा सायंटिस्ट किंवा डेटा सायन्स, बरोबर. तर यामध्ये तुम्ही जाऊ शकता. फक्त म्हणणं एकच आहे बरोबर की प्रॉपर रोडमॅपनी जा. कुठलेही क्लासेस करून कोणाचा काही फायदा झालेला नाही. बरोबर. तुम्ही फक्त कोणता तरी एक मेंटॉर पकडा आणि त्याच्याकडनं पूर्ण स्किल सेट शिका. नोकरी तुम्हाला कोणीही लावून देऊ शकत नाही. नोकरी तुम्हाला स्वतःच लागा लागेल. ऍब्सोल्युटली करेक्ट. विदाउट स्किल्स आणि सर्टिफिकेशन्स नोकरी लागत नाही. फेकच्या नादी लागू नका. बस. थँक्यू सुमित. म्हणजे एकदम ग्राउंड लेवलला येऊन किंवा त्याचा जे एक्सपिरियन्स आहे किंवा जे आता फ्रेशर्स आहेत त्यांना खूप सारं म्हणजे एक चांगलं गाईड केलं. आणि ते आपल्या लेवलला, कारण त्यांनी पण ते चॅलेंजेस त्याच्या ह्याच्यामध्ये ते बघितले आहेत आणि त्याला पण माहिती आहे की इनिशियल लेवलला किती कन्फ्यूज होतो आणि आपण हे फेकच्या नादी लागतो, आपल्याला सर्टिफिकेशन गोळा करायच्या नादी लागतो किंवा काय. सर त्यामुळं थँक्यू सो मच सुमित की तू प्रॉपर गाईड केलं. आणि अजून काही तुम्हाला टेस्टिंगच्या रिलेटेड जर काही तुमचे डाऊट्स असतील किंवा क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आणि सुमित तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आणि अजून तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे असतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येस, तुम्हाला पॉडकास्ट हा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर पण हा पॉडकास्ट शेअर करा. आणि येस, परत एकदा सुमित थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि तुझी इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.